आपल्या विवाह सोहळ्यात आपल्याला काहीच बोलता आलं नाही, तेव्हा तुला एक विचारायचं होतं. आपला हा विवाह सोहळा तुझ्या म्हणण्यासारखा झाला ना? त्याआधी मला आपल्याला काही विचारायचे आहे. विचारू? आपला विवाह सोहळा सुरू असताना आपण कुठे गेला होतात? पालीला विवाह स्थळ सोडून जेव्हा आपण गेलात तेव्हा मी गौरीहार पूजन करत होते. माझे आई वडील विवाहाची तयारी करत होते. आमचे आप्तस्वकीय उपस्थित होते. त्यावेळी आम्हाला काय वाटलं असेल जेव्हा लोकांनी येऊन सांगितले की तुम्ही विवाहस्थळी उपस्थित नाही? तो प्रसंग आम्ही आमचा सावरला. आपण आम्हाला का नाही सांगितलं? असं मी काही अवधीतच जाऊन येणार होतो, कारण एका ठिकाणी जाणे मला अत्यंत आवश्यक होते. आणि जर मी तुम्हाला हे सांगितले असते तर तुम्ही निश्चितच मला विरोध केला असता. मला तुम्हाला ना सर्वांना जाण्याची कारणं सांगावी लागली असती, परंतु तेवढा अवधी माझ्याजवळ नव्हता. पण हे योग्य नव्हे. असं तुझ्या दृष्टीने जे योग्य नाही ते माझ्याही दृष्टीने अयोग्य असेलच असे नाही. आपले नियम इतरांना कसे लागू करणार? आपण जाऊन आल्यापासून आत्तापर्यंत मला स्वतःहून अजूनही सांगितलेले नाही की तुम्ही विवाहस्थळातून कोणालाही न सांगता कुठे गेला होतात. त्याचे कारण काय होते? तुम्ही कोणाला भेटायला गेला होतात? भाषा, या संदर्भात मी तुला सांगणारच होतो, परंतु आपल्या विवाह सोहळ्यात असा निवांतपणा मिळालाच नाही आणि त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. पण मग मला विचारावे लागलेच ना. मंगलाष्टक झालेले नव्हते. आपण विवाहस्थळ सोडून निघून गेला होता. त्या क्षणी माझी अवस्था जी झाली होती त्या अवस्थेतून मला सावरायला वेळ लागणार होता. त्या क्षणी आपण मला दुःख दिले. माझ्या आणि माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले. विवाहासाठी इतके परिश्रम त्यांनी घेतले असतानाही एका क्षणाला त्यांना अगतिक व्हावे लागले हे मी पाहिले. याचे काय करायचे मी? विवाहात आमच्याकडून काही कमतरता होती? आमची काय चूक झाली? आमच्याकडून काय अपराध घडला? माझा हे आमच्याकडून तुमच्याकडून ही काय भाषा आहे? आता आपण दोघे एक आहोत, तेव्हा हे माझं तुझं आमचं तुमचं असा प्रश्नच येत नाही. मला माहिती आहे तुझ्या माता पित्यांना हे सहन करावं लागलं, परंतु मी स्वतः त्यांच्याशी बोलेन. पण मला असे का वाटते आहे की आपण माझ्यापासून काहीतरी लपवत आहात? भाषा, तुझ्या मनातले हे संशय सर्व आनंद हिरावून घेत आहेत, तुला संभ्रमित करत आहेत. या संशयामुळे तू अस्वस्थ राहशील. भाषा, मी तुझाच होतो, तुझाच आहे आणि तुझाच राहणार. आपण विषय बदलत आहात. आपण कोठे गेला होतात? मी माझ्या एका भक्ताकडे गेलो होतो. कोण भक्त? त्याचे नाव काय? डोळे पूस बानू, ही रडण्याची वेळ नव्हे. तुला असं वाटेल की मी इकडे तुझं सांत्वन करण्यासाठी आलोय, पण तसं अजिबात नाही. मी तुला फक्त एवढंच सांगण्यासाठी आलोय की ही वेळ स्वतःला सावरून उठून उभं राहण्याची आहे. तू दुःखी का होतेस?
श्री खंडेरायांनी विवाह केला म्हणजे ते तुझे होऊच शकत नाहीत असं नाही. मला माहितीये की तुझं खंडेरायांवर प्रेम आहे. मी तुला या आधीही सांगितलंय की तू घोषणा कर की तुझं श्री खंडेरायांवर प्रेम आहे आणि तू त्यांचीच आहेस. पर हे समजा मी कसं करू? ते कसं करायचं हे तुला तुझं ठरवायला हवं बानू. मी फक्त मार्ग दाखवू शकतो. हे सरळ आहे पण सोपं नाही. पण हे धाडस तुला करावंच लागेल बानू. मी जातो बानू. तुम्हाला तुमच्या ध्येयाची जाणीव करून द्यायची, ते गाठण्यासाठी मार्ग दाखवायचा आणि मग प्रत्येक क्षण सावरायचं. कशाला? महाराज, तुम्हीच असं म्हणलात तर मी काय करू? मग आधी ते डोळे पुस आणि पुन्हा माझ्या समोर कधीही रडू नकोस. स्वतःला ओळख बानू. खंडेरायांना प्राप्त करणं सोपं नाही. आयुष्य उधळून द्यावं लागेल त्यासाठी. खूप कष्ट आहेत. आप्तस्वकीयांच्या लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागेल की तू हे काय करतेस. महाराज, आतापासून तुम्ही म्हणलात तसंच वागायचं ठरवलं आहे म्या. आता हा जन्म खंडेरायसनी व्हायला. आता माझा जीव बी खंडोबा आणि प्राण बी खंडोबा. खूप मोठ्या दिव्याला सामोरं जायचंय तुला. पण माझी शिष्या शोभतेस. आपण शांत का आहात? आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहात की नाही? आपण कोणत्या भक्ताला भेटायला गेला होतात? त्याचे नाव काय? म्हाळसा, मी ज्या भक्ताला भेटायला गेलो होतो त्या भक्ताची या आधी अचानक भेट झाली होती. आणि तेव्हा अनावधानाने पौर्णिमेला पुन्हा भेटेन असे वचन माझ्या मुखातून बाहेर पडले. आणि म्हणूनच मी माझ्या भक्ताला भेटायला गेलो होतो. त्यात माझ्या भक्ताची काहीच चूक नाही. म्हाळसा, माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडले त्याला कारण परम नियती. म्हाळसा, माझ्या भक्ताचे काय नाव हे मी तुला योग्य वेळी सांगेन. परंतु आता एवढेच सांगेन की तो भक्त म्हणजे एक तरुण मुलगी आहे जिची शिवभक्ती पराकोटीला पोहोचली आहे. म्हणजे विवाहाच्या दिवशी आपण एका तरुण मुलीला भेटायला गेला होतात? म्हाळसा, आपण असे काही वागाल याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. त्या मुलीपुढे आपल्याला माझे महत्व वाटले नाही. म्हाळसा, तू आधी शांत हो. तुला हे असे वाटणे स्वाभाविकच आहे, परंतु सत्य नाही. परत जाण्यासंदर्भात आपण काय ठरवले आहे ते लवकर सांगा. परंतु आपण जायचे आहे हे निश्चित. देवी, आपण ह्याविषयी नंतर बोलूया. नुकताच विवाह झालेला आहे. मला ह्या क्षणी खंडेरायांना वाघ्याचं स्मरण करून द्यायचं आहे. ते कशासाठी? वाघ्याला खंडेरायांनी तयार केलं. त्यांनी त्याचे कार्य सुरू केले आहे. खंडेरायांच्या विवाहानंतर वाघ्याने इथे येऊन जागरण गोंधळ करावा असं मला वाटतं, जेणेकरून भविष्यात जागरण गोंधळ करण्यासाठी विवाह हे एक निमित्त ठरावं. ज्या परंपरेची मुहूर्त मेढ त्यांनी रोवली त्याचं स्मरण करून देणं आवश्यक आहे. हो, त्यामुळे खंडेराय आणि म्हाळसा यांच्यातील ताण देखील कमी होईल. होय देवी,
नृत्य, गीत, संगीत यामुळे म्हाळसादेवींनाही बरं वाटेल. हे सगळं ठीक आहे, परंतु या परंपरेची सुरुवात कशी झाली असा प्रश्न म्हाळसेने विचारला तर? कारण धनगर वस्तीवर वाघानं उच्छाद मांडला होता. बानूच्या वडिलांच्या मेंढ्या देखील त्याने खाल्ल्या आणि म्हणून खंडेरायाने त्यांच्यावरती भंडारा टाकला आणि वाघाचा मनुष्यरूपी वाघ्या झाला. म्हाळसादेवींना हा प्रश्न विचारण्याची बुद्धी न हो एवढीच सदिच्छा. आपण जोपर्यंत माझ्या शंकांचे निरसन करत नाही तोपर्यंत ते माझ्या मनात सतत चालत राहील. म्हाळसा, मी तुझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देईन, परंतु प्रत्येक गोष्टीला एक निश्चित वेळ असते. तेव्हा सर्व काही आत्ताच सांगा असा आग्रह नको धरूस. आपण जे बोलत आहात त्यावरून नक्कीच असे काही आहे की जे आपण मला काही सांगत नाही आहात. म्हाळसा, ह्या शिवावतारात मला अनेक भक्तांना भेटायचं आहे, त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, त्यांच्या दुःखांवर फुंकर घालायची आहे आणि बरेच काही. आणि यामध्ये मला तुझी साथ हवी आहे. देवा, प्रधानजी, आम्ही आत यावं का? या या. देवा, आम्ही आपल्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणला? मला खूप बरं वाटलं तुम्हा दोघांना पाहून. आणि तुम्ही दोघं समोर असलात की मला. देवा, आम्ही दोघं तुमच्या समोर एक प्रस्ताव घेऊन आलो आहोत. सांगा, काय प्रस्ताव आहे ते? देवा, आपण लोकांना त्रास देणाऱ्या वाघावर भंडारा टाकून त्याला मनुष्यरूपी वाघ्या बनवलं. हा वाघ्या लोकांमध्ये फिरून जागरण करून त्यांना जागविण्याचे कार्य पार पाडत आहे. देवा, जागरण करण्यासाठी कोणत्याही कारणाची आवश्यकता नाही. आपल्या विवाहानंतर ते झालं तर एक निमित्तच मिळेल. प्रधानजी, उत्तम प्रस्ताव आहे. आपण एकाच वेळी लौकिक आणि पारमार्थिक गोष्टींचा उत्तम मेळ साधत आहात. मलाही हे जागरण गोंधळ पाहायचं आहे आणि ह्या निमित्ताने ते पाहायला मिळेल. म्हाळसा, यासाठी तुला संपूर्ण रात्र जागावं लागेल. हो, तुम्ही सगळे असालच माझ्या बरोबर. मी रात्रभर जागेन आणि वाघ्या काय प्रकार आहे मलाही कळेल. हे जागरण झालं की मी म्हाळसाला सुवासिक फुलांनी सजवणार आहे. सर्वदूर सुवासिक फुलं आहेत, ती आणायची आहेत म्हणून मी आधीच आदेश दिला आहे. बानू, एक विचारू का? त्या दिवशी खंडेरा येणार म्हणून समधी तयारी केली. खंडेरा तर काय आलंच नाही, पण तू पर बोलणंच सोडून दिलं. काय झालं? काय नाही. काय नाही? मग अशी गप गुमान का आहेस? सांगणार आहेस की नाही? अगं राहू दे ना ग. म्हणजे पण दरवेळेला बोललंच पाहिजे का? वय, मला समजलंच पाहिजे. खंडेरायांनी भेटायचं वचन दिलं आणि देवानंच वचन मोडलं. नाही, त्यांनी कंचं बी वचन मोडलं नाही आहे. आणि काय बाय बोलू नकस. खोटं बोललं तर पाप लागल. खोटं? मी काय खोटं बोलले? खंडोबा आले होते. काय? वय, ते हाता आलं होतं.
म्याच वचन मोडलं. माझ्यामुळे रंग्याला कळालं आणि त्यांनी समध्यासनी सांगितलं की ते हात येणार आहेत म्हणून. आणि अगं तू बी बघितलं आहेस त्यासनी. बानू, तू काय म्हणते? मला काय बी कळना बघ. त्या दिवशी आपल्याकडे एक म्हातारा माणूस आला होता, आठवतंय का? हेच हे रूप बदलून आले होते. बानू, याला काय म्हणायचं? तेव्हा माझं चुकलं. तुम्ही वचन मोडलं असं चुकून म्हणले म्या. अगं पण तू का तोंड पाडलं आहेस? काय नाही. पर त्यांनी उशीर का झाला? त्या दिवशी त्यांचं लगीन होतं. आणि तुला केव्हा कळलं? त्याच दिवशी. बानू, तू आता काय करणार आहेस? विवाह झाल्यापासून मी पाहते आहे, परत जाण्याचा विषय काढला की आपण तो टाळत आहात. या मागे काय कारण आहेत ती मला समजून घ्यायची नाही, अन्यथा माझ्या इथे येण्याला काही अर्थच नाही. खंडेरायांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या आधीही मी तुम्हाला सांगितले आहे की मी त्यांच्याशी बोलते. देवी, मी नाही म्हटलंय का? आधी जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम होऊन जाऊ दे, मग आपण श्री खंडेराय आणि म्हाळसा देवींशी याबद्दल बोलूया. परंतु मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून श्री खंडेराय आणि म्हाळसा देवींना एकत्र आणण्यासाठी योग्य वातावरण तयार केलं पाहिजे. म्हाळसा देवी ह्या गडावर नवीन आहेत, त्यामुळे इथली माणसं, इथल्या चालीरीती यांची त्यांना कल्पना नाहीये. परंतु म्हाळसा खंडेरायांशी दर्पणातून इतके दिवस बोलतच होती, त्यामुळे काही गोष्टी तिला माहीत असणारच. देवी, खंडेरायांशी दर्पणातून बोलणं आणि प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर राहणं ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. याचा प्रत्यय म्हाळसा देवींना येईल म्हणून आपण त्यांच्या सोबत असावं अशी माझी इच्छा आहे. विषय हव्या त्या ठिकाणी कसा घेऊन जायचा हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. मी म्हाळसाला भेटून येते. हा, पर त्या दिवशी त्यांचं लगीन असताना, समधी पूजा चालू असताना अर्ध्यातच ते मला भेटायला आले बघ. आता मी कोण कुठची, पर मला दिलेलं वचन पुरं करण्यासाठी त्यांना काय काय करायला लागलं असेल त्यांनाच ठाव. म्हणजे खंडोबा समजा सोडून तुला भेटायला आलं ही काय साधी गोष्ट नाही, आणि तुला तोंड पाडून बसायला तर काय कारणच नाही बघ. मला कळतंय अगं, पर ते कुठं आणि आपण कुठं, आणि माझं मन मानना झालंय बघ. माझं मन त्यांच्या बिगर कंचा बी विचार करू देईना. म्हणजे हे समजा वेगळं आहे. मी तुला आधी बी म्हणलं होतं की तू खंडेरायांची नुसती भक्त नाहीस, त्यांच्याबद्दल तुला भक्ती पल्याड बी काहीतरी वाटतं. मला तर वाटतं ते एवढं मोठं देव हाय, राज आहेत, ते त्यांचं लगीन सोडून तुला भेटायला आलं म्हणजे त्यांना बी तुझ्याबद्दल काहीतरी वाटत असणार. बानू, त्यांचं जाऊ दे ग, पर तुला बी त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतं ना? हो वय बानू, अगं बानू, अगं म्हणजे बानू, पर ही लय मोठी गोष्ट आहे बघ. तुला वाटतं तितकं हे सोपं नाही. वय ठाव आहे मला, पर म्हणजे हे समजा कधी झालं कळलंच नाही बघ.